हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 5वी विषय आहे मराठी. तर या मराठी विषयाची जी तुमची आकारिका मूल्यमापन चाचणी परीक्षा क्रमांक 1 म्हणजे त्याला आपण प्रथम घटक चाचणी परीक्षा किंवा टेस्ट नंबर 1 जे म्हणतो, ते तर तुमची लवकरच जवळ आलेली आहे. तर त्याचा अभ्यास सुद्धा तुम्ही स्टार्ट केला असेल, तर त्याच्यासाठीच ही आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, आकारिका मूल्यमापन चाचणी परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये मराठी विषयाचा पेपर किती मार्क्ससाठी असणार आहे, कोणते धडे त्यामध्ये असणार आहेत, कशा प्रकारे प्रश्न विचारले जाणार आहेत किंवा त्या प्रश्नांची उत्तरं कशा प्रकारे दिली पाहिजेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत. तर त्यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघायचा आहे. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण मराठी विषयाबरोबरच इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास भाग 1 आणि परिसर अभ्यास भाग 2 याही विषयाचे पेपर अपलोड केले जाणार आहेत. सो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा ते विषय अपलोड केले जातील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर चला विद्यार्थ्यांनो, आपल्या या पेपरला आपण आता लगेचच स्टार्ट करतो आहोत. आकारिका मूल्यमापन चाचणी परीक्षा क्रमांक 1 विषय आहे मराठी आणि एकूण गुण आहेत 20. तर या ठिकाणी तुमचे नाव, तुमच्या शाळेचे नाव, तुमचा हजेरी क्रमांक आणि दिनांक टाकायचा आहे. तर चला, हे सगळं झाल्यानंतर आपण जाऊत आपल्या पहिल्या प्रश्नाला. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. एकूण 5 प्रश्न विचारलेले आहेत आणि गुण आहेत 5, म्हणजे प्रत्येक प्रश्न 1 मार्कसाठी असणार आहे. तर आता पहिला बघा, कविताचे पाय कशामुळे कणखर बनले. तर आपला जो धडा आहे सावरपाडा एक्सप्रेस या धड्यातला हा प्रश्न आहे. कविताचे पाय कशामुळे कणखर बनले. तर कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. ओके, तर असं आपण उत्तर लिहिलं. तर दुसरा प्रश्न, मुंग्या नेहमी कशासाठी तयार असतात. तर मुंग्यांच्या जगात हा जो धडा आहे त्यातला हा प्रश्न आहे. तर मुंग्या नेहमी स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी तयार असतात, तत्पर असतात. त्यानंतर तिसरा, रथाला कोण जुंपणार आहे. तर याचं उत्तर येणार, रथाला नंदी जुंपणार आहे. चौथा प्रश्न, कोणत्या प्राण्याचा ठसा सुबक दिसतो. तर जंगली कुत्रा या प्राण्याचा ठसा सुबक दिसतो. आता त्यानंतर अरण्यलिपी म्हणजे काय. जंगलात सगळीकडे विखुरलेल्या जंगली प्राण्यांच्या खाणाखुणा म्हणजेच त्याला अरण्यलिपी म्हणतात. विखुरलेल्या इथे येणार प्राण्यांच्या, ओके, प्राण्यांच्या खाणाखुणा म्हणजेच अरण्यलिपी होय. जंगलात सगळीकडे विखुरलेल्या प्राण्यांच्या खाणाखुणा म्हणजेच अरण्यलिपी होय. तर चला, पहिला प्रश्न पूर्ण झाला. आता प्रश्न दुसरा, त्यातला अ, खालील शब्द समूहांचा वाक्यात उपयोग करा आणि त्यासाठी दिलेले आहेत एकूण 3 मार्क्स आहेत. माग काढणे म्हणजेच काय, शोध घेणे. तर पोलीस चोरांचा माग काढत जंगलापर्यंत पोहोचले. त्यानंतर दुसरा आहे दिलासा देणे. दिलासा देणे म्हणजेच धीर देणे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला. त्यानंतर तिसरा आहे तत्पर असणे. तर आता तत्पर असणे म्हणजेच काय बघा, याचं आपण वाक्य लिहूयात. दुसऱ्याला मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असावे. ओके, तर चला, आपण 3ही या शब्द समूहांचा वाक्यात उपयोग केलेला आहे. पहिला म्हणजे माग काढणे.
पोलीस चोरांचा माग काढत जंगलापर्यंत पोहोचले. दुसरं वाक्य आपण केलं, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला. आणि तिसरं वाक्य आपण केलं, दुसऱ्याला मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असावे. आता यातला ब आहे, पुढील वाक्यातील नामे ओळखा व लिहा. आणि त्यासाठी आहे 2 मार्क्स. बंडूची इजार 4 बोटे लांब झाली. तर यातलं नाम आहे बंडू. आणि खालचं आहे, आईने इजार एका कोनाड्यात फेकली. तर यातील नाम आहे आई. आता प्रश्न तिसरा, समानार्थी शब्द लिहा. अरण्य. अरण्यासाठी समानार्थी शब्द असतो वन किंवा जंगल. त्यानंतर सुबक. सुबक साठी आहे सुरेख किंवा सुंदर. त्यानंतर माय. मायसाठी समानार्थी शब्द आहे आई किंवा माता. ब बघा, विरुद्धार्थी शब्द लिहा. आता बघा, यासाठी विरुद्धार्थीमध्ये पहिला विचारलेला आहे सजीव. तर सजीवला विरुद्धार्थी शब्द आहे निर्जीव. प्रश्नासाठी विरुद्धार्थी शब्द आहे उत्तर. आणि माहेरसाठी विरुद्धार्थी शब्द आहे सासर. आता त्यातला प्रश्न तिसऱ्यातला ब. प्रश्न हा 4 मार्कांसाठी आहे. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. म्हणजेच त्यातला हा जो एक प्रश्न आहे हा 2 मार्कांसाठी असणार आहे. तर एकूण 2 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला बघा, वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते? तर याचं उत्तर काय आहे बघा, आपल्या पावलांचा आवाज होऊ नये म्हणून वाघ पालापाचोळ्यातून चालत नाही. तो पाऊल वाटेवरून किंवा नदी नाल्याच्या पात्रातून वाळूवरून चालतो. अशा पाऊलवाटा किंवा नदीतल्या ओली वाळू तपासावी. त्या मातीत वाघाचे पाऊल ठसे आढळतात. त्यावरून वाघाचे क्षेत्र ओळखावे व ओळखता येते. चला आपण लिहू त्याचं उत्तर. आपल्या पावलांचा आवाज होऊ नये म्हणून वाघ पालापाचोळ्यांमधून चालत नाही. तो पाऊल वाटेवरून किंवा नदी नाल्याच्या पात्रातून. अशा पाऊलवाटा आणि त्या नदी नाल्यातील ओली वाळू तपासावी. त्या मातीत जर वाघाचे ठसे असले तर त्यावरून वाघाचे क्षेत्र ओळखता येते. चला विद्यार्थ्यांनो, आता दुसरा प्रश्न आहे, कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? तर याचं उत्तर आहे, सावरपाडा या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपट्टू म्हणून नावारूपाला आली, त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस असे म्हणतात. मग चला याचं लिहूयात उत्तर. ओके, तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहिलं आहे. कविता राऊत ही सावरपाडा या दुर्गम भागातील मुलगी एक उत्तम धावपट्टू म्हणून नावारूपाला आली, म्हणून तिला सावरपाडा एक्सप्रेस असे म्हणतात. तर चला विद्यार्थ्यांनो, याच प्रश्नाबरोबर आपल्या या मराठी विषयाचा आकारिका मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 या विषयाचा पेपर कसा असणार आहे त्यासाठीचा हा जो रेफरन्स पेपर होता आपण बघत होतो, हा इथे संपलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.